नमस्कार. आजच्या या विशेष कायदेशीर विश्लेषणामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या म्हणजेच NI ॲक्टच्या कलम 138 अंतर्गत चेक बाउन्स प्रकरणांवर एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. बँकिंग, कायदा आणि AI तंत्रज्ञान अभ्यासक श्रीकांत जाधव यांच्या सखोल संशोधनावर आणि लेखनावर आधारित हे आजचं आपलं स्पष्टीकरण आहे. चला तर मग या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या खोलात जाऊन तो समजून घेऊया. आजच्या या विश्लेषणात आपण नेमके कोणते टप्पे पाहणार आहोत ते अगदी थोडक्यात पाहूया. सुरुवातीला 22 कोटींचा चेक बाउन्स विवाद, त्यानंतर दंडाधिकाऱ्यांचा 12 महिन्यांचा आदेश, मग उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, त्यानंतर शिक्षेची कायदेशीर मर्यादा आणि शेवटी भविष्यातील प्रकरणांवर याचा काय परिणाम होईल हे आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. हा 22 कोटी रुपयांचा नेमका काय विवाद होता? तब्बल 22 कोटी रुपये. आकडा ऐकूनच थक्क व्हायला होतं, बरोबर. एका व्यापाऱ्याने एका कंपनीला चक्क 22 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल पुरवला होता. हा काही नेहमीचा छोटा व्यवहार नव्हता आणि जेव्हा एवढ्या मोठ्या रकमेचा व्यावसायिक व्यवहार बिघडतो ना, तेव्हा त्याचे कायदेशीर परिणामही तितकेच गंभीर असतात. हीच होती या एका मोठ्या आणि ऐतिहासिक कायदेशीर लढाईची सुरुवात. आता विचार करा, या 22 कोटी रुपयांच्या व्यवहाराचे पैसे देण्यासाठी कंपनीकडून जे चेक दिले गेले होते त्यातील 1-2 नाही तर तब्बल 60 चेक बँकेत बाउन्स झाले. आणि याचा परिणाम म्हणून महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर चक्क 17 वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या. एकाच कंपनीविरुद्ध एवढ्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल होणं हेच या प्रकरणाचं प्रचंड गांभीर्य दाखवून देतं. आता आपण वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे, दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या 12 महिन्यांचा आदेश. इथेच खरी मेक आहे. या प्रकरणात दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला दोषी ठरवलं आणि प्रत्येक प्रकरणात 15 महिने साध्या कारावासाची मुख्य शिक्षा सुनावली. इथपर्यंत ठीक होतं. पण त्यानंतर न्यायालयाने दिलेली नुकसान भरपाई जर आरोपीने भरली नाही तर प्रत्येक तक्रारीत आणखी 12 महिने अतिरिक्त कारावास भोगण्याचे आदेश दंडाधिकाऱ्यांनी दिले. म्हणजे मूळ शिक्षेसोबतच फक्त पैसे न भरल्यामुळे ही 12 महिन्यांची जास्तीची शिक्षा लादण्यात आली. आणि नेमक्या याच 12 महिन्यांच्या आदेशाला आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं. आणि इथूनच हे प्रकरण पोचलंय थेट मुंबई उच्च न्यायालयात. पाहूया हा ऐतिहासिक निर्णय नेमका काय होता. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती NJ जमादार यांच्या एकल पीठासमोर झाली आणि त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दांत आपला निर्णय दिला. दंडाधिकाऱ्यांनी दिलेला तो 12 महिन्यांच्या अतिरिक्त शिक्षेचा आदेश पूर्णपणे बेकायदेशीर आणि कायद्याच्या कक्षेबाहेर असल्याचं त्यांनी घोषित केलं. हा फक्त एका प्रकरणाचा निकाल नव्हता, तर कनिष्ठ न्यायालयांच्या अधिकारांवर स्पष्टपणे आखून दिलेली एक कायदेशीर मर्यादा होती. आता साहजिकच प्रश्न पडतो की हे बेकायदेशीर कसं? त्यासाठी आपल्याला शिक्षेची कायदेशीर मर्यादा समजून घ्यावी लागेल. पुढे जाण्यापूर्वी एक कन्सेप्ट क्लिअर करूया. डिफॉल्ट इम्प्रिझनमेंट किंवा अतिरिक्त कारावास म्हणजे नेमकं काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा न्यायालय एखाद्या आरोपीला आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे आदेश देतं आणि आरोपी ते पैसे भरू शकत नाही, तेव्हा त्या पैशांच्या बदल्यात दिली जाणारी जास्तीची तुरुंगवासाची शिक्षा म्हणजेच डिफॉल्ट इम्प्रिझनमेंट. पण ही शिक्षा कितीही असू शकते का? तर कायद्यानुसार याचं उत्तर अगदी स्पष्ट नाही असं आहे. कायद्याचं हे गणित थोडं नीट समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या कलम 138 नुसार चेक बाउन्ससाठी जास्तीत जास्त 2 वर्ष म्हणजेच 24 महिन्यांच्या शिक्षेची तरतूद आहे. आता दुसरी गोष्ट, भारतीय दंड संहितेचं IPCचं कलम 65 आणि फौजदारी प्रक्रिया संहितेचं CRPCचं कलम 30 हे अगदी स्पष्ट करतं की नुकसान भरपाई न दिल्यास दिली जाणारी अतिरिक्त शिक्षा ही मुख्य शिक्षेच्या जास्तीत जास्त 1/4 म्हणजेच 1/4 पेक्षा जास्त असू शकत नाही. मग आता हिशोब करा. 24 महिन्यांचा 1/4 भाग म्हणजे बरोबर 6 महिने. हे गणित पाहिलं की आपल्याला लगेच लक्षात येतं की कायद्यानुसार जास्तीत जास्त 6 महिन्यांची अतिरिक्त शिक्षा देता येऊ शकते. मात्र दंडाधिकाऱ्यांनी चक्क 12 महिन्यांची अतिरिक्त शिक्षा सुनावली होती. हे कायद्याच्या तरतुदींचं थेट उल्लंघन होतं आणि म्हणूनच उच्च न्यायालयाने हा 12 महिन्यांचा डिफॉल्ट शिक्षेचा आदेश पूर्णपणे बेकायदेशीर ठरवून रद्द केला. आता आपण आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. या निर्णयाचा भविष्यातील प्रकरणांवर काय परिणाम होईल? हा काही साधासुधा निर्णय नाहीये.
या ऐतिहासिक निर्णयामुळे न्यायव्यवस्थेत खूप महत्त्वाचे बदल घडणार आहेत. अनेकदा काय व्हायचं, चेक बाउन्सच्या खटल्यांमध्ये आर्थिक नुकसान भरपाई वसूल करण्यासाठी अतिरिक्त शिक्षेचा एक दबाव म्हणून वापर केला जायचा. पण ह्या निर्णयामुळे आता दंडाधिकाऱ्यांच्या या अधिकाराला एक स्पष्ट कायदेशीर मर्यादा आली आहे. हा निकाल भविष्यातील हजारो चेक बाउन्स प्रकरणांसाठी एक मार्गदर्शक ठरेल. थोडक्यात सांगायचं तर न्यायालयांना आता कायद्याच्या चौकटीत राहूनच अतिरिक्त शिक्षा द्यावी लागेल, ज्यामुळे शिक्षेचा दबावतंत्र म्हणून होणारा गैरवापर टळेल आणि कायदेशीर हक्कांचं योग्य संरक्षण होईल. हे संपूर्ण कायदेशीर विश्लेषण आणि ही क्लिष्ट माहिती सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण बँकिंग, कायदा आणि AI तंत्रज्ञान अभ्यासक श्रीकांत जाधव यांच्या सखोल संशोधनाचा आधार घेतला आहे. त्यांच्या या उत्कृष्ट अभ्यासामुळेच कायद्यातील या महत्त्वाच्या खाचाखोचा आपल्याला इतक्या स्पष्टपणे समजायला मदत झाली आहे. जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित राहतो. कायदेशीर हक्क आणि न्यायव्यवस्थेतील समतोल नेमका कसा राखला जातो? मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय याच समतोलाचं एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. चूक करणाऱ्याला शिक्षा मिळणं जितकं महत्त्वाचं आहे ना, तितकंच ती शिक्षा कायद्याच्या विहित मर्यादेत असणंही आवश्यक आहे. या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आज आपण इथेच थांबूया. हे विश्लेषण नक्कीच माहितीपूर्ण ठरलं असेल अशी आशा आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासह. धन्यवाद.